नमस्कार, नमो शेतकरी महासन्मानीच्या अंतर्गत मी तुम्हाला आज काय गुड न्यूज देणार आहे. बघा, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. बघा, नमो शेतकरी महासन्मानीच्या अंतर्गत तुम्हाला 8 हप्ते वितरण मार्च महिन्यामध्ये आले, परंतु 9वे हप्ते वितरण अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, हे जे हप्ते वितरण होणार आहे ते तुमचे आधारशी लिंक न जो मोबाईल नंबर आहे त्या डायरेक्ट बँक खात्यावरती डीबीटी होणार असून तुमची जे मोबाईल नंबर किंवा जे तुम्हाला टेक्स्टद्वारे देखील तुमच्या खात्यावरती पैसे आले की नाही, 2,000 रुपये इतका लाभ आला की नाही हे देखील दिसून जाईल. ही गुड न्यूज आणि ताजी अपडेट आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा होण्यास सध्या सुरुवात झालेली आहे. आता जिल्हा वाईज पैसे मिळत आहेत. महाराष्ट्रातील नमो शेतकरी या योजनेच्या अंतर्गत तुम्ही जर 9वे हप्ते वितरण तुम्हाला आलेले नसेल तर लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती डीबीटी डीऍक्टिव्ह जी होती ती ऍक्टिव्ह होऊन तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सध्या सुरुवात झालेली आहे. बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या अंतर्गत 9वे इन्स्टॉलमेंट खूप वेळ, त्याचबरोबर ह्यामध्ये काही डीबीटी डीऍक्टिव्ह होती, त्याचबरोबर ती देखील ऍक्टिव्ह करून नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वे इन्स्टॉलमेंट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये इतके जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ते तुम्ही तसं चेक करायचं तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, डीबीटीद्वारे तुमच्या खात्यावरती हे पैसे येतील, परंतु तुम्हाला यामध्ये एक गोष्ट करायची आहे. तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याद्वारे देखील तुम्हाला टेक्स्ट मेसेज येऊन जाईल. तुम्ही टेक्स्ट मेसेज देखील चेक करू शकता की नवो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 9वे इन्स्टॉलमेंट आले की नाही. ज्यांना आले नाही आहेत त्यांनी देखील कमेंट करू शकता कोणत्या जिल्ह्यामध्ये आले नाही आहेत. तर बघा, सातारा जिल्ह्यामध्ये तर पैसे वाटप सध्या चालू झालेले आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 9वे इन्स्टॉलमेंट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता डीबीटी ऍक्टिव्ह झाले असून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर ह्या नमो किसान योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असाल तर तुमची ई-केवायसी जर प्रॉपर असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. अन्यथा काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत असे देखील मला टेक्स्ट मेसेज आले होते. परंतु तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट सांगतो. बघा, तुमची ई-केवायसी पेंडिंग आहे. लवकरात लवकर तुम्ही अधिकृत संकेतस्थळी जाऊन लवकरात भेट घेऊन तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 9वे इन्स्टॉलमेंट अजून देखील खात्यावरती जमा झालेले नाहीये. यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. ही देखील महत्वाची गुड न्यूज आहे. तुम्हाला बघा, जर 9वे इन्स्टॉलमेंट जर आलेले नसेल तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन ई-केवायसी जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर जाऊन करणं बंधनकारकच आहे. त्याच नंतर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 9वे इन्स्टॉलमेंट थेट डीबीटीद्वारे तुमच्या खात्यात येऊन जाईल. हीच आहे गुड न्यूज. तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे महत्त्वपूर्ण अपडेट्स त्याचबरोबर सर्व योजनेच्या अंतर्गत तुम्हाला माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून येऊन जाईल.